ठीक आहे. आज आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत, त्याचं नाव आहे थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. आपल्या युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या ऑर्गॅनिक वाला युट्यूब चॅनलवरती आजपर्यंत आपण केमिकल बॉन्डिंग, ऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी, पिरियोडिक प्रॉपर्टीज, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे जे व्हिडिओ आपण सिमिलर त्याप्रमाणे आपण अपलोड करत आहोत. आता आपण नवीन चॅप्टर चालू करतोय थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. म्हणजे बारावी झाल्यानंतर आपण जी कोणती पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार आहे, म्हणजे कोणती असेल, आपले नीट असेल, जेई असेल, त्यानंतर हायर एज्युकेशनमध्ये BSc असेल, त्याच्यानंतर आपली जामची एक्झाम असेल, नंतर त्याच्यानंतर हायर एज्युकेशनमध्ये CSR नेट गेट ह्या ज्या एक्झाम असतील त्या एक्झामसाठी थर्मोडायनॅमिक्स हा चॅप्टर खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे 12वी ते BSc नंतर म्हणजे 15वी नंतर आपण आणि 12वी नंतरच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जो सायन्स डिपार्टमेंटमधला केमिस्ट्रीमधला सर्वात महत्त्वाचा चॅप्टर कोणता आहे तो म्हणजे थर्मोडायनॅमिक्स. थर्मो ठीक आहे. थर्मोडायनॅमिक्स. आता आपण पहिल्यांदा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बेसिक लेक्चर आपला आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. ठीक आहे. आता थर्मो म्हणजे काय? थर्मो हा एक ग्रीक वर्ड आहे. थर्मो हा एक ग्रीक वर्ड आहे. त्याचं मिनिंग येतं, ग्रीक वर्ड आहे, त्याचं मिनिंग येतं हीट. आता हीट ही आपल्याला, आपण सकाळी उठल्यापासून आपण झोपेपर्यंत आपल्याला हीटचा परिचय असतो. म्हणजे हीटचं काही इंट्रोडक्शन देण्याची काही गरज नाही. हीट आपल्याला सर्वांच्या दैनंदिन जीवनामध्ये हीटचा उल्लेख होत असतो. ठीक आहे. आता हे डायनॅमिक्स म्हणजे काय? थर्मो समजला. ठीक आहे. थर्मो समजल्यानंतर डायनॅमिक म्हणजे काय? तर डायनॅमिक म्हणजे मोशन. डायनॅमिक्स म्हणजे मोशन. ठीक आहे. थर्मो समजला. थर्मो म्हणजे हीट, डायनॅमिक्स म्हणजे मोशन. डायनॅमिक्स मोशन म्हणजे मोशन. आता मोशन म्हणजे काय? when object is change its position or location is known as motion. म्हणजे ऑब्जेक्टची जेव्हा आपण पोझिशन किंवा लोकेशन चेंज करतो तेव्हा तिथे काय होत असतं? मोशन. आता आपण थर्मोडायनॅमिक्स मध्ये स्टडी करत असताना कोणती पण पर्टिक्युलर सिस्टम असू दे किंवा ऑब्जेक्ट असू दे, त्याला आपण काय म्हणणार? सिस्टम. म्हणजे थर्मोडायनॅमिक्स कन्सेप्ट मध्ये परत थोड्या वेळानंतर आपण सिस्टम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय, युनिव्हर्स म्हणजे काय, बाउंड्री म्हणजे काय आपण समजणार आहोत. पण आपण कोणत्या पण पर्टिक्युलर ऑब्जेक्टला आपण काय म्हणणार आहोत? सिस्टम म्हणणार आहे. ठीक आहे. समजा आता माझ्याकडे एक सिस्टम आहे, ही माझ्याकडे सिस्टम ए आहे. तर ह्या सिस्टमची पोझिशन किंवा लोकेशन बदलली तर त्याला काय म्हणतो आपण? मोशन. ठीक आहे. आता हे मोशन होत असताना तिथे काय होत असतं? मोशन जेव्हा होत असतं तेव्हा तिथे काय होत असतं? तिथे होत असतं वर्क होत असतं. ठीक आहे. आता मोशन म्हणजे काय? when object change its position or location is known as motion. म्हणजे when object change its position or location, म्हणजे ऑब्जेक्टची जेव्हा आपण पोझिशन किंवा लोकेशन चेंज करत असतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? मोशन म्हणतो. म्हणजे मोशन होत असतं म्हणजे तिथे काय होत असतं? वर्क होत असतं. ठीक आहे. मोशन म्हणजे मी काय म्हणू शकतो? वर्क म्हणत असतो. म्हणजे थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपल्याला स्टडी कशाचं करायचं आहे? हीटचं कन्व्हर्जन आपल्याला वर्क मध्ये करायचं आहे. म्हणजे हीट म्हणजे आपली नॉन ऑर्गनायझड सिस्टम आणि वर्क म्हणजे आपली ऑर्गनायझड सिस्टम. म्हणजे एम ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपलं काय झालं? नॉन ऑर्गनायझर सिस्टम म्हणजे हीट चं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे? ऑर्गनायझर सिस्टम मध्ये करायचं आहे. ऑर्गनायझर सिस्टम म्हणजे काय? वर्क. हे झालं एम ऑफ थर्मोडायनॅमिक्स. एम ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे. आता थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपण स्टडी कशामध्ये करणार आहे? हीटचं कन्वर्जन वर्क मध्ये करणार आहे. कशामध्ये? स्पॉन्टेनियस रिएक्शन मध्ये. आता स्पॉन्टेनियस रिएक्शन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत.
म्हणजे स्पॉन्टेनियस रिएक्शन मध्ये हीटचं कन्व्हर्जन वर्क मध्ये करणार आहोत. नंतर थर्मोडायनामिक्स मध्ये रेट ऑफ रिएक्शनचा स्टडी आपण करत नाही. रेट ऑफ रिएक्शन म्हणजे काय? चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट विथ रिस्पेक्ट टू चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे रेट ऑफ रिएक्शनचा आपण थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी करत नाही. म्हणजे कोणत्या पण रिएक्शनचा पर्टिक्युलर टाइम किती येणार आहे हे थर्मोडायनामिक्स कोणतंही स्टेटमेंट एक्सप्लेन करत नाही. ठीक आहे. दुसरं आता युनिव्हर्स मध्ये दोन प्रकारचे पार्टिकल असतात. एक असतात मायक्रोस्कोपिक, दुसरं असतात मॅक्रोस्कोपिक. थर्मोडायनामिक्स कोणत्या पार्टिकल स्टडी करत असतो तर मॅक्रोस्कोपिक म्हणजे जे डोळ्याला व्हिजिबल असणार आहे. आता मायक्रोस्कोपिक म्हणजे डोळ्याला व्हिजिबल नसणार आहे. त्याचा आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी फाईंड करता येणार आहे का? नंतर त्याची चेंज इन एन्थाल्पी आपल्याला फाईंड करता येणार आहे का? म्हणजे आपण थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी करत असताना मॅक्रोस्कोपिक म्हणजे डोळ्याला व्हिजिबल असणार त्याची आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी, चेंज इन एन्थाल्पी, चेंज इन गिब्स एनर्जी आपल्याला फाईंड करता येते. म्हणजे थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला दोन पॉईंट समजले. पहिला, थर्मोडायनामिक्स इज ब्रँच ऑफ सायन्स इज डील्स विथ हीट अँड वर्क. त्यांचं इंटरॅक्शन आणि त्याचे प्रॉपर्टीज आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी करायचं. म्हणजे थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन काय झाली? थर्मोडायनामिक्स इज ब्रँच ऑफ सायन्स इज डील्स विथ हीट अँड वर्क, interaction and its properties of system. दूसरा, thermodynamics do not study the rate of reaction. तीसरा, thermodynamics it is deals with the properties of macroscopic particles, do not study the microscopic particle. म्हणजे मायक्रोस्कोपिक पार्टिकल स्टडी करत नाही. चौथा, थर्मोडायनामिक्स मेकॅनिझम ऑफ रिएक्शन. मेकॅनिझम ऑफ रिएक्शन आपण कोणत्या चॅप्टर मध्ये बघतो तर ऑर्गॅनिक मध्ये रिएक्शन मेकॅनिझम मध्ये मेकॅनिझमचा आपण डिटेल मध्ये स्टडी करत असतो. त्या मेकॅनिझम कोणत्या SN1 SN2 असतील, नंतर आपल्या E1 E2 असतील, ते आपण ह्याच्यामध्ये स्टडी करत असतो रिएक्शन मेकॅनिझम मध्ये. थर्मोडायनामिक्स मध्ये फक्त आपण हीट आणि वर्कचं आपण कन्व्हर्जन करत असतो. कशामध्ये? स्पॉन्टेनियस रिएक्शन मध्ये करत असतो. ठीक आहे. एम ऑफ थर्मोडायनामिक्स. It is convert. Aim of thermodynamics. It is convert non-organized म्हणजे non-organized heat system into organized work. It is convert non-organized heat system into organized work, form of energy. ठीक आहे. एम ऑफ थर्मोडायनामिक्स समजला. म्हणजे थर्मोडायनामिक्सचा उद्देश काय? इट इज कन्वर्ट नॉन ऑर्गनाइज्ड म्हणजे हीट. नॉन ऑर्गनाइज सिस्टम म्हणजे कोणती? हीट सिस्टम इंटू ऑर्गनाइज्ड वर्क. म्हणजे नॉन ऑर्गनाइज सिस्टमचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं? ऑर्गनाइज मध्ये होत असतं. म्हणजे इट इज कन्वर्ट नॉन ऑर्गनाइज सिस्टम हीट इंटू ऑर्गनाइज्ड वर्क. म्हणजे हीटचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं? वर्क मध्ये होत असतं. म्हणजे एम ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला समजला. म्हणजे हीटचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? वर्क मध्ये होणार आहे. ठीक आहे. झाली मोशनची डेफिनेशन. ठीक आहे. थर्मो समजला. थर्मो म्हणजे हीट, डायनामिक्स म्हणजे मोशन. मोशन म्हणजे काय? when its object changes position or location is known as motion. ठीक आहे. मोशन म्हणजे काय होत असतं? वर्क होत असतं. म्हणजे एम ऑफ थर्मोडायनामिक्स काय आपला हीटचं कन्वर्जन आपल्याला वर्क मध्ये करायचं. कशामध्ये? स्पॉन्टेनियस रिएक्शन मध्ये करायचं आपल्याला. ठीक आहे. आता दुसरा पॉईंट. आता आपण डेफिनेशन लिहा थर्मोडायनामिक्स. पहिला पॉईंट, thermodynamics is a branch of science with deals with heat and work interaction and its properties of system.
ठीक आहे. थर्मोडायनामिक्स डेफिनेशन समजली. थर्मोडायनामिक्स इज ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ हीट अँड वर्क इंटरॅक्शन. म्हणजे हीट अँड वर्कचं काय होणार आहे, इंटरॅक्शन होणार. त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यात आपल्याला प्रॉपर्टीज फाइंड करायचे आहेत. ठीक आहे. थर्मोडायनामिक्स झाले डेफिनेशन. पुढचा पॉईंट, थर्मोडायनामिक्स डील्स विथ thermodynamics deals with macroscopic system, large number of molecules, do not study the microscopic particles. तीसरा, thermodynamics does not study the thermodynamics does not study the rate of reaction and mechanism of reaction. Last point, thermodynamics is based on thermodynamics is based on fundamental laws, fundamental laws. ठीक आहे. फर्स्ट पॉइंट काय आपला, थर्मोडायनामिक्स इज ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ हीट अँड वर्क, इंटरॅक्शन म्हणजे हीटचं आणि वर्कचं इंटरॅक्शन होणार आहे. त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर्टीज आपल्याला फाइंड करायचे आहे. दुसरा, थर्मोडायनामिक्स डील्स विथ मॅक्रोस्कोपिक सिस्टम, म्हणजे डोळ्याला व्हिजिबल होणार आहे. लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल, म्हणजे आपल्याला थर्मोडायनामिक्स स्टडी करत असताना लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युलची गरज असते. नंतर डू नॉट स्टडी द मायक्रोस्कोपिक पार्टिकल, जे डोळ्याला व्हिजिबल नसतात. म्हणजे मायक्रोस्कोपिक म्हणजे आपले जे क्वांटम पार्टिकल्स असतात ते थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी आपण करत नाही. ठीक आहे. तिसरा पॉईंट, थर्मोडायनामिक्स डू नॉट स्टडी द रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन बद्दल कोणतं स्टेटमेंट थर्मोडायनामिक्स देत नाही. रेट ऑफ रिएक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे. पुढचा पॉईंट, थर्मोडायनामिक्स इज बेस्ड ऑन फंडामेंटल लॉज. आता थर्मोडायनामिक्सचे काहीतरी लॉज आहेत. म्हणजे कोणते लॉ, फर्स्ट लॉ असेल, झिरो लॉ असेल, सेकंड लॉ असेल, हे थर्मोडायनामिक्सचे लॉज आहेत. हे लॉ आपल्याला, ह्या लॉज वरती पूर्ण थर्मोडायनामिक्स आपली डिपेंड असते. ठीक आहे. ठीक आहे. पुढला पॉईंट आहे कन्सेप्ट इन थर्मोडायनामिक्स. पुढचा पॉईंट आहे कन्सेप्ट इन थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. आता कन्सेप्ट कोणत्या आहेत थर्मोडायनामिक्सच्या, तर कन्सेप्ट आहे सिस्टम असेल, सराउंडिंग असेल, इनवर्स असेल, बाउंड्री असेल. ठीक आहे. ह्या आहेत कन्सेप्ट आहेत आपल्याकडे. समजा माझ्याकडे चार ऑब्जेक्ट्स आहेत, ए, बी, सी आणि डी. हे माझ्या चार ऑब्जेक्ट्स आहेत. ह्या चार ऑब्जेक्टचा मला स्टडी करायचा आहे. त्यातल्या ए ऑब्जेक्टला मला काय सांगितलं, ए ऑब्जेक्टचा तू स्टडी कर, म्हणजे थर्मोडायनामिक्स मध्ये ज्या पार्टिकलचा, ज्या ऑब्जेक्टचा आपल्याला स्टडी करत असतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, सिस्टम म्हणत असतो. सिस्टम. मग सिस्टमचं डेफिनेशन काय होणार आहे, इट इज द पार्ट ऑफ द युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी इज नोन एज सिस्टम. सिस्टम डेफिनेशन काय होणार आहे, इट इज द पार्ट ऑफ द युनिवर्स which is under
thermodynamics study is known as system. सिस्टम म्हणजे काय? इट इज पार्ट ऑफ द युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी इज नोन एज सिस्टम. म्हणजे ज्या पार्टिकलचा, ज्या ऑब्जेक्टचा आपल्याला स्टडी करायचं त्याला काय म्हणतो आपण? सिस्टम. आता हे राहिलेले जे पार्टिकल्स आहेत, राहिलेले जे ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे रिमेनिंग ऑल पार्ट ऑफ द युनिवर्स इज नोन एज सराउंडिंग. त्याला काय म्हणणार आपण? सराउंडिंग म्हणणार. या सराउंडिंग मध्ये सिस्टम कधीच येणार नाही. या सराउंडिंग मध्ये सिस्टमचं कधीच इन्क्लूड होणार नाही. सिस्टम म्हणजे काय? ज्या पार्टिकलचा, ज्या ऑब्जेक्टचा आपण थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी करणार आहोत त्याला आपण काय म्हणणार? आपण सिस्टम. आणि सिस्टमला सोडून रिमेनिंग ऑल पार्ट ऑफ द युनिवर्स इज नोन एज सराउंडिंग. सराउंडिंगची डिफिनेशन काय येणार? रिमेनिंग ऑल पार्ट ऑफ द युनिवर्स is known as surrounding. सिस्टम काय आपली? सिस्टम आपली इट इज द पार्ट ऑफ द युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी इज नोन एज सिस्टम. म्हणजे आपल्याला समजा हे 4 ऑब्जेक्ट्स आहेत. आता मला ह्या ऑब्जेक्टचा स्टडी करायचा, थर्मोडायनामिक्स मध्ये ह्या ऑब्जेक्टचा मला स्टडी करायचा, ह्यालाच काय म्हणणार मी? सिस्टम म्हणणार. आणि सिस्टमला सोडून रिमेनिंग ऑल पार्ट ऑफ द युनिवर्स त्याला काय म्हणणार मी? सराउंडिंग. ज्या पार्टिकलचा, ज्या ऑब्जेक्टचा आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी करायचा त्याला आपण काय म्हणणार? आपण सिस्टम म्हणणार. आणि सिस्टमला सोडून जे सिस्टमच्या सोबत आजूबाजूला जे पार्टिकल्स असतात, जे आजूबाजूला जे ऑब्जेक्ट असणार त्याला काय म्हणणार आपण? सराउंडिंग. म्हणजे रिमेनिंग ऑल पार्ट ऑफ द युनिवर्स इज नोन एज सराउंडिंग. आता सिस्टम आणि सराउंडिंगला जर आपण डिफरन्शिएट केलं, सिस्टमला ठीक आहे, सिस्टम समजली. सिस्टम नंतर सराउंडिंग समजली. सिस्टम म्हणजे काय? इट इज पार्ट ऑफ द युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी इज नोन एज सिस्टम. सराउंडिंग म्हणजे रिमेनिंग ऑल पार्ट ऑफ द युनिवर्स इज नोन एज सराउंडिंग. आता सिस्टम आणि सराउंडिंग जेव्हा डिफरन्शिएट करतो आपण त्याला काय म्हणतो आपण? बाउंड्री. म्हणजे सिस्टम आणि सराउंडिंग, हे सिस्टम आणि सराउंडिंग आहे. ज्या सिस्टम आणि सराउंडिंगला जी डिफरन्शिएट लाईन असते, त्याला काय म्हणतो आपण? बाउंड्री म्हणतो. ठीक आहे, सिस्टम समजली, सराउंडिंग समजली. आता बाउंड्री. ठीक आहे, सिस्टम आणि सराउंडिंग. समजा माझ्या राईट साईडला सिस्टम आणि लेफ्ट साईडला सराउंडिंग आहे. सिस्टम आणि सराउंडिंग. आता सिस्टमला आणि सराउंडिंगला मला डिफरन्शिएट करायचं म्हणजे त्याचं पार्टिशन करायचं आहे. त्याच लाईनला आपण काय म्हणतो? बाउंड्री म्हणतो. आता हीच बाउंड्री लाईन रिअल पण असू शकते किंवा इमॅजिनरी पण असू शकते. ठीक आहे, आता ह्या बाउंड्रीचा पण 2 टाइप्स मध्ये टाईप पडतात. एक असते डायाथर्मिक बाउंड्री, दुसरी असते ॲडियाबॅटिक बाउंड्री. डायाथर्मिक बाउंड्री मध्ये हीट फ्लो होत असते आणि ॲडियाबॅटिक बाउंड्री मध्ये हीट फ्लो होत नसते. ठीक आहे, सिस्टम झाले, सराउंडिंग झाले. आता पुढचा पॉईंट आहे आपला बाउंड्री. सिस्टम आणि सराउंडिंग. आणि ह्याच लाईनला आपण काय म्हणतो? बाउंड्री म्हणतो. बाउंड्री. It is a differentiate system and surrounding. Is known as boundary. ठीक आहे, सिस्टम झाली, सराउंडिंग झाली, बाउंड्री. बाउंड्री म्हणजे काय? सिस्टम आणि सराउंडिंगला डिफरन्शिएट जी लाईन करते त्याला काय म्हणतो? बाउंड्री म्हणतो. इट इज डिफरन्शिएट सिस्टम अँड सराउंडिंग इज नोन एज बाउंड्री. आता ही बाउंड्री पण 2 टाइपची असते. एक असते डायाथर्मिक बाउंड्री, आणि दुसरी असते ॲडियाबॅटिक. ठीक आहे, सिस्टम म्हणजे काय? सिस्टम झाले, सिस्टम समजली. सिस्टम म्हणजे ज्या पार्टिकलचा, ज्या ऑब्जेक्टचा आपण थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी करतो त्याला काय म्हणतो? सिस्टम. सराउंडिंग म्हणजे रिमेनिंग ऑल पार्ट ऑफ द युनिवर्स इज नोन एज सराउंडिंग. बाउंड्री म्हणजे काय? सिस्टम आणि सराउंडिंगला डिफरन्शिएट करते.
हीच बाउंड्री लाईन रिअल पण असू शकते किंवा बाउंड्री लाईन, मी देतो पॉइंट, बाउंड्री लाईन, बाउंड्री लाईन, बाउंड्री लाईन रिअल अँड इमॅजिनरी, रिअल अँड इमॅजिनरी. ठीक आहे. आता बाउंड्री मध्ये पण टू टाइप्स असतात, डायथर्मिक आणि ॲडियाबॅटिक. डायथर्मिक मध्ये हीट कॅन फ्लो, आपण लिहू शकतो त्याच्यामध्ये हीट कॅन फ्लो बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. हीट कॅन फ्लो सिस्टम अँड सराउंडिंग. डायथर्मिक बाउंड्री मध्ये हीट फ्लो होत असते. आता ॲडियाबॅटिक बाउंड्री मध्ये काय येणार आहे, डज नॉट हीट फ्लो बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. ठीक आहे. डायथर्मिक बाउंड्री मध्ये हीट फ्लो होत असते आणि ॲडियाबॅटिक मध्ये हीट फ्लो होत नसते. ठीक आहे. सिस्टम समजली, सिस्टम नंतर सराउंडिंग समजली, सराउंडिंग नंतर बाउंड्री समजली. आता शेवटचा पॉइंट आहे युनिव्हर्स. युनिव्हर्स म्हणजे काय, सिस्टम प्लस सराउंडिंग इज इक्वल टू युनिव्हर्स. सिस्टम प्लस सराउंडिंग इज इक्वल टू युनिव्हर्स. ठीक आहे. सिस्टम समजली, सराउंडिंग झाली, बाउंड्री झाली. सिस्टम म्हणजे ज्या पार्टिकलचा, ज्या ऑब्जेक्टचा थर्मोडायनामिक्स मध्ये आपण स्टडी करत असतो त्याला काय म्हणतो आपण, सिस्टम म्हणतो. सराउंडिंग म्हणजे रिमेनिंग ऑल पार्ट ऑफ द युनिव्हर्स, सिस्टमला सोडून. ठीक आहे. त्याला म्हणतो सराउंडिंग. आणि बाउंड्री, सिस्टम आणि सराउंडिंग जी लाईन डिफरन्शिएट करत असते त्याला काय म्हणतो, बाउंड्री. बाउंड्री पण टू टाइपची असते, ॲडियाबॅटिक आणि डायथर्मिक. ठीक आहे. ॲडियाबॅटिक बाउंड्री मध्ये हीट डज नॉट द फ्लो बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. आणि डायथर्मिक मध्ये हीट, आता डायथर्मिक मध्ये थर्मो म्हणजे थर्मो म्हणजे हीट फ्लो होत असणार, असं लक्षात ठेवायचं. थर्मिक म्हणजे थर्मो, ह्याच्यामध्ये हीट फ्लो होत असते आणि ॲडियाबॅटिक बाउंड्री मध्ये हीट फ्लो होत नसते. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट, सिस्टम झाली, सराउंडिंग झाली, बाउंड्री झाली. कन्सेप्ट इन थर्मोडायनामिक्स पॉइंट आपला झाला इथं. कन्सेप्ट इन थर्मोडायनामिक्स पॉइंट आपला झाला. ठीक आहे. आता मी काय बोललो तुम्हाला, समजा माझी ही सिस्टम आहे, हा माझी सिस्टम आहे आणि ही माझी सराउंडिंग आहे. आणि ज्या सिस्टमला सराउंडिंग जी लाईन डिफरन्शिएट करत असते त्याला काय म्हणलो आपण, बाउंड्री म्हणलो. सिस्टम म्हणजे इट इज पार्ट ऑफ द युनिव्हर्स विच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी इज नोन एज सिस्टम. सराउंडिंग म्हणजे रिमेनिंग ऑल पार्ट ऑफ द युनिव्हर्स इज नोन एज सराउंडिंग. बाउंड्री म्हणजे टू डिफरन्शिएट सिस्टम अँड सराउंडिंग इज नोन एज बाउंड्री. बाउंड्री इट इज कॅन रिअल अँड इमॅजिनरी. ठीक आहे. आता सिस्टम आणि सराउंडिंग जेव्हा एकत्र येणार आहेत, समजा हा सिस्टम आणि हा सराउंडिंग जेव्हा एकत्र येणार आहेत आपल्या स्टडीमध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याच्यामध्ये होणार आहे इंटरॅक्शन. त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याच्यामध्ये होणार आहे इंटरॅक्शन. आता हे इंटरॅक्शन कशात होत असतं, सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये. जेव्हा सिस्टम आणि सराउंडिंग एका स्टडी मध्ये येत असतात तेव्हा याच्यामध्ये काय होत असतं, इंटरॅक्शन होत असतं. आता हे इंटरॅक्शन कशात होत असतं, तर हे इंटरॅक्शन होत असतं एनर्जीचं. आणि दुसरं इंटरॅक्शन होत असतं मॅटरचं. ठीक आहे. ठीक आहे. सिस्टम आणि सराउंडिंग जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा त्याच्यामध्ये काय होत असतं, इंटरॅक्शन होत असतं. म्हणजे ठीक आहे, एनर्जीच आणि मॅटरचं इंटरॅक्शन होत असतं. आता एनर्जी म्हणजे काय, एनर्जी म्हणजे इट इज कॅपॅसिटी. एनर्जी म्हणजे काय, इट इज कॅपॅसिटी डू इट्स वर्क इज नोन एज एनर्जी. ठीक आहे.
एनर्जी म्हणजे काय, आपण वर्क करत असताना ज्याची गरज असते त्याला काय म्हणत असतो, एनर्जी म्हणत असतो. समजा मी आता लेक्चर देतो, लेक्चर देत असताना मला माझ्या शरीरामध्ये, माझ्या बॉडीमध्ये काहीतरी एनर्जी पाहिजे. जर एनर्जी असली तरच मी लेक्चर देऊ शकतो चांगल्या प्रकारे, तुमच्यापर्यंत मी चांगला कंटेंट पोहोचवू शकतो. ठीक आहे, म्हणजे एनर्जी डेफिनेशन आपल्याला काय समजते, इट इज कॅपॅसिटी टू इट्स वर्क इज नोन एज एनर्जी. ठीक आहे, आता ही एनर्जी टू टाइप्स मध्ये ट्रान्सफर होत असते. आपण एनर्जी स्टोअर करून ठेवू शकतो. ठीक आहे, समजा मला लेक्चरला येताना, समजा मला 3 तासाचं लेक्चर द्यायचं आहे, 3 तासाचं लेक्चर द्यायचं म्हणजे माझ्या शरीरामध्ये तेवढी एनर्जी मला स्टोअर करून ठेवली पाहिजे. माझ्या शरीरामध्ये, माझ्या बॉडीमध्ये तेवढी एनर्जी स्टोअर करून ठेवली पाहिजे. म्हणजे आपण एनर्जी एका पर्टिक्युलर स्टेटला आपण ती एनर्जी स्टोअर करून ठेवू शकतो. ऍट अ पर्टिक्युलर स्टेट, energy can be stored. आता ही एनर्जी स्टोअर करून ठेवलेली असते. त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, इंटरनल एनर्जी असेल, एन्थाल्पी असेल, गिब्स एनर्जी असेल आणि हेल्महोल्ट्ज एनर्जी असेल. म्हणजे यू असेल, यू म्हणजे इंटरनल एनर्जी, नंतर एन्थाल्पी असेल, नंतर गिब्स फ्री एनर्जी असेल, आणि चौथा आहे हेल्महोल्ट्ज एनर्जी. म्हणजे आपल्या शरीरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये आपण एनर्जी स्टोअर करून ठेवू शकतो. आणि दुसरा एनर्जी आपण ट्रान्सफर करू शकतो. एखाद्या पर्टिक्युलर वेळेनुसार आपण एनर्जी आपली ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे मोड ऑफ एनर्जी ट्रान्सफर, आपण एखाद्या पर्टिक्युलर मोडवरती एनर्जी आपली ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे, आपण एनर्जी स्टोअर करून ठेवू शकतो. हा पहिला पॉईंट समजला. एनर्जी आपण स्टोअर करून ठेवू शकतो. ती एनर्जी कोणती, इंटरनल एनर्जी असेल, एन्थाल्पी असेल, हेल्महोल्ट्ज असेल, गिब्स असेल. आणि दुसरं आपण एनर्जी एखाद्या वेळेनुसार आपण एनर्जी ट्रान्सफर करू शकतो. ती कशामध्ये, तर टेम्परेचर आणि प्रेशर, टेम्परेचर आपण इन्क्रीज आणि डिक्रीज झाल्यानंतर आपल्याला काय फॉर्म होत असतं, हीट. टेम्परेचर आणि जेव्हा इन्क्रीज आपण डिक्रीज करू शकतो आपण, तेव्हा काय होत असतं, हीट. आणि प्रेशर आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज करतो तेव्हा काय फॉर्म होत असतं, वर्क फॉर्म होत असतं. ठीक आहे, हे समजलं. जेव्हा सिस्टम आणि सराउंडिंग इंटरॅक्शन मध्ये येत असतात तेव्हा त्याच्यामध्ये एनर्जी आणि मॅटरचं इंटरकन्व्हर्जन होत असतं. एनर्जी म्हणजे काय, इट इज कॅपॅसिटी टू इट्स वर्क इज नोन एज एनर्जी. आता एनर्जी आपण एका पर्टिक्युलर स्टेटला आपण स्टोअर करून ठेवतो, आणि दुसरी एनर्जी आपण मोड ऑफ एनर्जी ट्रान्सफर आपण एनर्जी ट्रान्सफर करू शकतो. जी एनर्जी स्टोअर करून ठेवतात त्याला काय म्हणतात, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, गिब्स आणि हेल्महोल्ट्ज. ही एनर्जी आपण स्टोअर करून ठेवू शकतो. दुसरी मोड ऑफ एनर्जी ट्रान्सफर म्हणजे एनर्जी ट्रान्सफर करायचा वेळ. पहिला वेळ आहे टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज केल्यानंतर. टेम्परेचर जेव्हा वाढवलं आणि टेम्परेचर जेव्हा डिक्रीज केल्यानंतर तेव्हा हीट फॉर्म होत असतं. प्रेशर, समजा मी जास्त हाय प्रेशरनं एखादी ऑब्जेक्ट मी पुश केल्यानंतर काय होतंय, तर वर्क होते. आणि एखाद्या हाय प्रेशरने ती ऑब्जेक्ट मी पुल केली, तिथे पण काय फॉर्म होत असतं, वर्क होत असतं. म्हणजे प्रेशर जेव्हा इन्क्रीज किंवा डिक्रीज केल्यानंतर काय फॉर्म होत असतं, वर्क फॉर्म होत असतं. आणि टेम्परेचर जेव्हा इन्क्रीज किंवा डिक्रीज केल्यानंतर काय फॉर्म होत असतं, हीट फॉर्म होत असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. आपण कशामध्ये ट्रान्सफर करू शकतो, हीट न करू शकतो. दुसरा आहे वर्क न करू शकतो.
ठीक आहे. मोड ऑफ एनर्जी ट्रान्सफर. ह्याच्यामध्ये लिहू शकतो हिट मध्ये आपण लिहू शकतो इट इज अ एनर्जी ट्रान्सफर. इट इज अ एनर्जी ट्रान्सफर. इट इज ट्रान्सफर. इट इज एनर्जी ट्रान्सफर नॉन युनिफॉर्म. It is a random direction. It is a random direction. हिट आपण एखाद्या सिस्टमला आपण हिट फ्लो करत असतो म्हणजे ते नॉन युनिफॉर्म डायरेक्शन आपली हिट आपल्या सिस्टम पर्यंत पोहोचू शकते. म्हणजे हिट आपली ह्या डायरेक्शन पण आपली हिट फ्लो होऊ शकते, ह्या डायरेक्शन पण आपली हिट फ्लो होऊ शकते, ह्या डायरेक्शन पण आपली हिट फ्लो होऊ शकते, नंतर ह्या डायरेक्शन आपली हिट फ्लो होऊ शकते. म्हणजे हिट मध्ये आपण काय लिहू शकतो इट इज एनर्जी ट्रान्सफर नॉन युनिफॉर्म आणि इट इज अ रॅन्डम डायरेक्शन म्हणजे रॅन्डम डायरेक्शन आपली हिट आपल्या सिस्टम पर्यंत आपल्या पोहोचू शकते. म्हणजे ह्या हिटची डायरेक्शन अशी पण असू शकते, अशी पण असणार आहे, अशी पण असणार आहे, अशी पण असणार आहे, अशी पण असणार आहे. ठीक आहे. वर्क मध्ये हिट कशामध्ये होत असतं, हिट होत असतं टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज केल्यामुळे. ठीक आहे. आता वर्क मध्ये इट इज एनर्जी ट्रान्सफर. It is a energy transfer. It is energy transformer. It is energy transformer. Uniform direction. Uniform direction. Uniform direction. It is a unidirection. It is a unidirection. ठीक आहे. ठीक आहे. आपण कशामध्ये होतो, आपण होतो एनर्जी मध्ये. एनर्जी म्हणजे इट इज कॅपॅसिटी टू वर्क. एनर्जी आपण स्टोअर करून ठेवू शकतो. स्टोअर करून एनर्जी कोणती आपली इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, गिब्स आणि हेल्महोल्ट्ज एनर्जी. दुसरा पॉईंट होता आपला मोड ऑफ एनर्जी ट्रान्सफर. जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज करतो, टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज करतो तेव्हा काय फॉर्म होत असतं, तेव्हा फॉर्म होत असतं हीट. आणि जेव्हा प्रेशर इन्क्रीज किंवा डिक्रीज करतो, प्रेशर इन्क्रीज किंवा डिक्रीज करतो तेव्हा काय फॉर्म होत असतं, वर्क फॉर्म होत असतं. ठीक आहे. पहिला पॉईंट आहे एनर्जी ट्रान्सफर करत असताना हिट जेव्हा आपण आपल्या सिस्टमला देत असतो, हिट आपल्या सिस्टमला आपण देत असतो तेव्हा ती हिट आपल्या सिस्टम पर्यंत नॉन युनिफॉर्म डायरेक्शन मार्फत ती पोहोचू शकते. म्हणजे त्याची डायरेक्शन अशी पण असू शकते, अशी पण असू शकते, असू शकते. म्हणजे दुसरा पॉईंट वर्क मध्ये इट इज एनर्जी ट्रान्सफर युनिफॉर्म डायरेक्शन. समजा मी एखाद्या सिस्टमला वर्क करायचा, मला प्रेशर मी एका युनि डायरेक्शन मी त्याला वर्क देत असणार आहे. म्हणजे एका डायरेक्शन आपण त्याला प्रेशर देत असणार आहे. हे प्रेशर दिल्यामुळे काय होत असते, वर्क फॉर्म होत असते. ठीक आहे. पुढचा पॉईंट आता पुढचा पॉईंट आहे टाइप्स ऑफ सिस्टम. टाइप्स ऑफ सिस्टम. त्याच्यामध्ये आहे ओपन सिस्टम. ठीक आहे. एक्झाम्पल घेऊया. हॉट टी इन ओपन कप. एक्झाम्पल नंबर दुसरं आईस इन ओपन कप. ठीक आहे. आपलं ओपन सिस्टम झाली, सराउंडिंग झाली, बाउंड्री झाल्यानंतर आपले सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये जे इंटरॅक्शन होणार आहे ते इंटरॅक्शन कशाचं होणार आहे, एनर्जीचं आणि मॅटरचं. एनर्जी म्हणजे इट इज कॅपॅसिटी टू वर्क. एनर्जी एखाद्या पर्टिक्युलर स्टेटला आपण स्टोअर करून ठेवू शकतो. दुसरी एनर्जी आपण मोड ऑफ एनर्जी ट्रान्सफर करू शकतो. कसं, टेम्परेचर इन्क्रीज किंवा टेम्परेचर डिक्रीज. नंतर प्रेशर आणि इन्क्रीज आणि डिक्रीज केल्यानंतर हीट आणि वर्क फॉर्म होत असतात. हीट असतात आपल्या नॉन युनिफॉर्म डायरेक्शन. म्हणजे हीट आपले सिस्टम पर्यंत एखाद्या रॅन्डम डायरेक्शन आपल्या सिस्टम पर्यंत हीट आपले पोहोचू शकते. नंतर आपला होता वर्क. प्रेशर इन्क्रीज किंवा डिक्रीज केल्यानंतर प्रेशर आणि वर्क म्हणजे प्रेशर मध्ये काय होतं, वर्क मध्ये काय होत होतं, ते प्रेशर आपल्या एका युनिट डायरेक्शन सेम डायरेक्शन आपल्या सिस्टम पर्यंत प्रेशर. समजा मला ह्या ऑब्जेक्टला प्रेशर करता म्हणजे मी एका युनिफॉर्म डायरेक्शन त्याला
वर्क त्याच्यावरती करत असणार आहे. ठीक आहे. नंतर आपला पुढचा पॉईंट आहे टाइप्स ऑफ सिस्टम. टाइप्स ऑफ सिस्टम त्यातला पहिला सिस्टम आहे ओपन सिस्टम. पहिला सिस्टम आहे त्यातला ओपन सिस्टम. दुसरा आहे क्लोज सिस्टम. दुसरा आहे क्लोज सिस्टम. दुसरा आहे क्लोज सिस्टम. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण ओपन सिस्टम समजून घेऊया. ओपन सिस्टम. ठीक आहे. समजा माझ्याकडे हॉट टी आहे, म्हणजे चहा माझ्याकडे गरम आहे, मी एका ओपन कप मध्ये ठेवला. ठीक आहे. ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर होणार आहे. ह्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर होणार आहे. हीट ट्रान्सफर झाल्यामुळे ह्याच्यामधून काय ट्रान्सफर होणार आहे, अमाऊंट ऑफ मॅटर पण ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे हीट पण ट्रान्सफर होणार आहे. हीट पण ट्रान्सफर होणार आहे आणि अमाऊंट ऑफ मॅटर पण ट्रान्सफर होणार आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्याच्यामध्ये पण समजा हॉट टी आहे, ह्याच्यामध्ये पण हॉट टी आहे, पण वरती मी एक प्लेट ठेवली, ह्याच्यामध्ये फक्त काय ट्रान्सफर होणार आहे, ह्याच्यामध्ये फक्त हीट ट्रान्सफर होणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त हीट ट्रान्सफर होणार आहे. आणि अमाऊंट ऑफ मॅटर ट्रान्सफर होणार आहे का, नाही होणार. ह्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ मॅटर ट्रान्सफर नाही होणार. ठीक आहे. इथे लिहू शकतो मी, इट इज एक्सचेंज बोथ, इट इज अ एक्सचेंज बोथ heat and amount of matter is known as open system. ठीक आहे. पहिला एक्झाम्पल आपला होता हॉट टी इन ओपन कप. दुसरा होता आईस. आईस समजा मी एखाद्या कप मध्ये भरला, आईसचे क्रिस्टल मी ह्याच्यामध्ये असे भरून ठेवले. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, आईस भरून ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये थोड्या वेळानंतर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, त्या आईसचं वॉटरमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे हीट पण ट्रान्सफर झाली आणि अमाऊंट ऑफ मॅटर पण ट्रान्सफर झाली. आता आईस आपला एवढा होता, आपल्याला वॉटर अमाऊंट ऑफ मॅटर मध्ये एवढं भेटलं. म्हणजे ह्याच्यामध्ये हीट पण ट्रान्सफर होते आणि अमाऊंट ऑफ मॅटर पण ट्रान्सफर होते. इट इज एक्सचेंज बोथ हीट अँड अमाऊंट ऑफ मॅटर इज नोन एज ओपन सिस्टम. क्लोज सिस्टम मध्ये काय होते, फक्त ओनली इट इज एक्सचेंज ओनली हीट नॉट मॅटर. फक्त हीट ट्रान्सफर होते. त्याला काय म्हणतो आपण, क्लोज सिस्टम म्हणतो. क्लोज सिस्टम म्हणतो. ठीक आहे. क्लोज सिस्टमची डेफिनेशन लिहूया. exchange of heat but not matter, exchange of heat but not matter is known as closed system. ठीक आहे. ओपन सिस्टम मध्ये हीट पण ट्रान्सफर होते आणि अमाऊंट ऑफ मॅटर पण ट्रान्सफर होते. बी क्लोज सिस्टम मध्ये फक्त ओनली ट्रान्सफर विथ हीट, नॉट ट्रान्सफर विथ अमाऊंट ऑफ मॅटर. ओपन सिस्टम मध्ये दोन्ही ट्रान्सफर, क्लोज सिस्टम मध्ये हीट पण ट्रान्सफर होते, ओनली ट्रान्सफर विथ हीट. ठीक आहे. पुढची सिस्टम आहे आयसोलेटेड सिस्टम. पुढची आहे आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड सिस्टम. समजा माझ्याकडे थर्मोफ्लास्क आहे. थर्मोफ्लास्क मध्ये मी, हा माझा थर्मोफ्लास्क आहे. थर्मोफ्लास्क आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. या थर्मोफ्लास्क मध्ये ओपन मध्ये मी चहा भरला. ह्याच्यामध्ये हीट पण ट्रान्सफर होत नाही आणि अमाऊंट ऑफ मॅटर पण ट्रान्सफर होत नाही. नो एक्सचेंज ऑफ amount of matter and heat is known as isolated system. Example
थर्मोफ्लास्क इन टी. दुसरा आहे युनिव्हर्स. युनिव्हर्स मधून आपल्या कोणतीच अमाऊंट ऑफ मॅटर ट्रान्सफर होत नसते, म्हणजे आयसोलेटेड सिस्टम मध्ये काय झालं, आपला युनिव्हर्स झाला. हा युनिव्हर्स खूप महत्वाचा, हा एक्झाम मध्ये विचारतात. युनिव्हर्स कोणती सिस्टम आहे, ओपन सिस्टम आहे का, क्लोज सिस्टम आहे का, आयसोलेटेड सिस्टम आहे. युनिव्हर्स आपली कोणती सिस्टम आहे, युनिव्हर्स आपली आयसोलेटेड सिस्टम आहे. ठीक आहे. पुढचा पॉइंट, आता पुढचा आहे होमोजिनियस सिस्टम आणि हेट्रोजिनियस सिस्टम. पुढचा आहे होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस. ठीक आहे. तर होमो म्हणजे आपल्याला काय समजतं शब्दावरून, होमो म्हणजे आपला सिंगल फेज असणार आहे. होमोवरून आपल्याला काय समजतं, सिंगल फेज असणार आहे. आणि हेटेरोवर ह्या शब्दावरून काय समजते आपल्याला, मोर फेजेस असणार आहे. त्याच्यामध्ये मोर फेजेस म्हणजे जेव्हा आपलं सोल्युशन किंवा आपलं सॅम्पल जो असणार आहे आपलं, ते एका सिंगल फेज मध्ये असणार आहे, म्हणजे प्युअर सॉलिड मध्ये असणार आहे. एक्झाम्पल काय असणार आहे, प्युअर सॉलिड मध्ये असणार आहे. सॉलिड नंतर लिक्विड मध्ये असणार आहे, ओनली लिक्विड मध्ये असणार आहे. आणि एक्झाम्पल काय असणार आहे, ट्रू सोल्युशन मध्ये पण भेसळ नसते. ट्रू सोल्युशन मध्ये एका सिंगल फेज मध्ये ते ट्रू सोल्युशन आपलं बनत असतं. आता ह्याची डेफिनेशन काय येणार ह्याला, होमोजिनियसची, इट इज युनिफॉर्म थ्रू आउट. इट इज युनिफॉर्म throughout and consists of a single phase. is known as homogeneous सिस्टम. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय येणार आहे, सॉलिड, लिक्विड, सॉलिड. हे झालं हेट्रोजिनियसचं डेफिनेशन, हेट्रोजिनियस सिस्टम. हे डेफिनेशन काय येणार, इट इज नॉट युनिफॉर्म throughout and consists of two or more phases. ही झाली होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस सिस्टम आपली झाली. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, सिस्टम बघितलं. सिस्टम म्हणजे काय, इट इज पार्ट ऑफ द युनिव्हर्स विच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी. सराउंडिंग म्हणजे काय, रिमेनिंग ऑल पार्ट ऑफ द युनिव्हर्स इज नोन एज सराउंडिंग. बाउंड्री म्हणजे काय, इट इज डिफरन्शियल सिस्टम अँड सराउंडिंग इज नोन एज बाउंड्री इट इज रिअल अँड इमॅजिनरी. ठीक आहे. नंतर आपण काय समजलं, ओपन सिस्टम, इट इज एक्सचेंज बोथ अमाऊंट ऑफ मॅटर अँड हीट, म्हणजे एनर्जी, मॅटर पण ट्रान्सफर होते आणि एनर्जी पण ट्रान्सफर होते. एक्झाम्पल काय, हॉट टी इन ओपन कप. क्लोज सिस्टम मध्ये काय बघितलं, ओनली ट्रान्सफर विथ हीट, नो ट्रान्सफर विथ मॅटर. क्लोज सिस्टम मध्ये ओनली ट्रान्सफर कशाचे होते, हीटचे ट्रान्सफर होते. म्हणजे आता आयसोलेटेड सिस्टम मध्ये काय बघितलं, दोन्ही पण एक्सचेंज होत नाही, हीट पण ट्रान्सफर होत नाही आणि अमाऊंट ऑफ मॅटर पण ट्रान्सफर नाही होत. ठीक आहे. नंतर आपण बघितले होमोजिनियस सिस्टम. होमोजिनियस मध्ये काय बघितलं, ओनली सिंगल फेज, म्हणजे इट इज युनिफॉर्म थ्रूआउट अ सिंगल फेज, म्हणजे प्युअर सॉलिड, लिक्विड, ट्रू सोल्युशन, ते कशामध्ये आलं, होमोजिनियस मध्ये आलं. हेट्रोजिनियस मध्ये काय येणार आहे, इट इज कन्सिस्टर थ्रूआउट नॉट युनिफॉर्म थ्रूआउट ॲट टू ऑर मोर फेजेस, म्हणजे सॉलिड लिक्विड असेल, लिक्विड सॉलिड असेल, म्हणजे डिफरंट फेजेस मध्ये आपलं हेट्रोजिनियस सिस्टम आपल्याला भेटणार. ठीक आहे.
पुढचा पॉईंट आहे बेसिक ऑफ थर्मोडायनामिक्स. पुढचा पॉईंट आहे बेसिक्स ऑफ थर्मोडायनामिक्स. आजचा व्हिडिओ पूर्ण बेसिक वरती आपला थर्मोवरती असणार आहे. ठीक आहे. पहिलं इक्वेशन आपल्याला माहिती पाहिजे आयडियल गॅसचं. आयडियल गॅसचं ते काय आहे? पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. आर ची व्हॅल्यू काय असते आपली? 8.314. दुसरं, हीट आपण कशामध्ये मेजर करत असतो? जूल्स आणि कॅलोरीज मध्ये. तिसरं, प्रेशर म्हणजे काय? प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर झालं. चौथा, हे इक्वेशन वंडरवाल गॅसचं इक्वेशन. वंडरवाल गॅस ऑफ इक्वेशन त्याचं काय आहे? P प्लस AN स्क्वेअर अपॉन व्ही मायनस NB इज इक्वल टू NRT. बरोबर आहे का? चेक करूया. व्ही स्क्वेअर. ठीक आहे. नंतर आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. dq इज इक्वल टू du प्लस dw. dq इज इक्वल टू बरोबर आहे ना? चुकतोय. du इज असेल. उलटा झाला. du इज इक्वल टू dq प्लस dw. हा झाला फर्स्ट लॉ थर्मोचा. नंतर आहे टीएस इज इक्वल टू dq अपॉन t. dq इज इक्वल टू tds. हा झाला सेकंड लॉ थर्मोचा. नंतर आपल्याला माहिती पाहिजे एन्थाल्पी U प्लस PV गिब्स एनर्जी आणि हेल्महोल्ट्ज एनर्जी. गिब्स एनर्जी आणि हेल्महोल्ट्ज एनर्जी H आणि बरोबर ना? ठीक आहे. एन्थाल्पी म्हणजे U प्लस इंटरनल एनर्जी प्लस प्रेशर इंटू व्हॉल्यूम. गिब्स एनर्जी म्हणजे एन्थाल्पी मायनस टेम्परेचर इंटू एन्ट्रॉपी. हेल्महोल्ट्ज एनर्जी म्हणजे इंटरनल एनर्जी मायनस टेम्परेचर इंटू एन्ट्रॉपी. हे तीन इक्वेशन, हे आयडियल गॅसचं इक्वेशन, हीटचं कशामध्ये मेजर करतो? जूल्स आणि कॅलोरीज मध्ये. हे झालं प्रेशरचं. नंतर वंडरवाल गॅसचं इक्वेशन. नंतर आपला du इज इक्वल टू dq प्लस dw. हा झाला फर्स्ट लॉ. नंतर हा झाला सेकंड लॉ. नंतर आपल्याला अजून एक गोष्ट माहिती पाहिजे डेफिनेशन ऑफ वर्क. dw इज इक्वल टू मायनस pdv. हे आपल्याला 7 गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. ह्या 7 गोष्टी आपल्याला आपल्या माइंड मध्ये पाहिजेत. पहिलं आयडियल गॅस इक्वेशन, हीट कशामध्ये मेजर करतो आपण? प्रेशरचा फॉर्म्युला. वंडरवाल गॅसचं इक्वेशन, फर्स्ट लॉ. हे फर्स्ट लॉ सेकंड लॉ आपण डिटरमाइन करणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये, पण त्याचे इक्वेशन आपल्याला माहिती पाहिजे. हा झाला सेकंड लॉ. हे झाला एन्थाल्पी U प्लस PV. गिब्स एनर्जी एन्थाल्पी मायनस टेम्परेचर इंटू एन्ट्रॉपी. हेल्महोल्ट्ज एनर्जी इंटरनल एनर्जी मायनस टेम्परेचर इंटू एन्ट्रॉपी. डेफिनेशन ऑफ वर्कचं हे वर्कचं इक्वेशन आहे. dw इज इक्वल टू मायनस pdv झालं. ठीक आहे. आता ह्याच्यावरती एक्झाम्पल घेऊया आपण. आता आपण एक्झाम्पल घेऊया. आपण काय शिकलेलो? आपण ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम शिकलेलो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल देणार. ते आपण एक्झाम्पल ॲनिमल. आपल्याला ते फक्त हे करायचं माहिती पाहिजे. ते ओपन सिस्टम मध्ये येते का, क्लोज सिस्टम मध्ये येते का, आणि तिसरी कोणती आयसोलेटेड सिस्टम मध्ये येते का. ॲनिमल, प्लांट, युनिवर्स, थर्मास, अर्थ, ट्री, प्रेशर कुकर. ठीक आहे. आता ॲनिमल
ॲनिमल आपल्या कोणत्या सिस्टम मध्ये येणार आहे? ॲनिमल आपल्या येणार आहे ओपन सिस्टम मध्ये येणार आहे. ॲनिमल आपल्या कशामध्ये येणार आहे? ओपन सिस्टम मध्ये येणार आहे. प्लांट कशामध्ये येणार आहे? प्लांट येणार आहे आपल्या ओपन सिस्टम मध्ये येणार आहे. युनिव्हर्स कशामध्ये येणार आहे? आयसोलेटेड सिस्टम मध्ये येणार आहे. आयसोलेटेड मध्ये येणार आहे. थर्मोस कशामध्ये येणार आहे? आयसोलेटेड मध्ये येणार आहे. अर्थ कशामध्ये येणार आहे? अर्थ येणार आहे आपल्या ओपन सिस्टम मध्ये येणार आहे. अर्थ येणार आहे ओपन सिस्टम मध्ये. ते कशामध्ये येणार आहे? ओपन सिस्टम मध्ये. प्रेशर कुकर क्लोज्ड सिस्टम मध्ये येणार आहे. असे एक्झाम्पल आपल्याला एक्झाम मध्ये विचारू शकतात. म्हणजे हे स्पेसिफिक एक्झाम्पल देतील आपल्याला, ते आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला ते ओपन सिस्टम आहे, आयसोलेटेड आहे, ओपन आहे आणि क्लोज आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा लास्ट पॉइंट आहे आपला पुढचा पॉइंट आहे ट्रान्सफर ऑफ एनर्जी. हा पॉइंट झाला म्हणजे आपल्याला समजेल आपल्याला थर्मोमध्ये कशा कशाचा स्टडी करावा लागेल. ट्रान्सफर ऑफ एनर्जी. पहिला पॉइंट आहे मोड ऑफ एनर्जी ट्रान्सफर. मोड ऑफ एनर्जी ट्रान्सफर. त्याच्यामध्ये आपण काय करत असतो? हीट आणि वर्कचा स्टडी करत असतो. हीट आणि वर्कचा स्टडी करत असतो. ठीक आहे. बी दुसरा पॉइंट फॉर्म ऑफ एनर्जी. फॉर्म ऑफ एनर्जी. त्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी असेल, एन्थाल्पी असेल, गिब्स एनर्जी असेल आणि हेल्महोल्ट्ज एनर्जी असेल. पुढचा आहे लॉज ऑफ एनर्जी ट्रान्सफर. सी लॉज ऑफ एनर्जी ट्रान्सफर. लॉज ऑफ एनर्जी ट्रान्सफर याच्यामध्ये आहे फर्स्ट लॉ आणि दुसरा आहे झिरोथ लॉ. फर्स्ट लॉ आपला काय बोलतो? एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन कन्वर्ट इट इनटू वन फॉर्म टू अनअदर फॉर्म. झिरोथ लॉ काय सांगतो? ए आणि बी इक्विलिब्रियम मध्ये आहे, नंतर बी आणि सी इक्विलिब्रियम मध्ये आहे, आणि ए आणि सी पण काय असणार आहे? इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे. हा आपला फर्स्ट लॉ आणि झिरोथ लॉ झाला. नंतर प्रोसेस ऑफ एनर्जी. प्रोसेस ऑफ एनर्जी त्याच्यामध्ये आहे आयसोथर्मल, नंतर आहे आयसोकोरिक, नंतर आहे आयसोबारिक, नंतर आहे ॲडियाबॅटिक. आणि लास्ट पॉइंट आहे चेंज इन एनर्जी. त्याच्यामध्ये आहे डेल्टा यू, डेल्टा एच, डेल्टा जी आणि डेल्टा ई. ठीक आहे. हे झालं ओव्हरव्ह्यू ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये. आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये ह्या सर्व सिस्टमचा आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला हीट, वर्क, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट, आयसोकोरिक म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट, आयसोबारिक म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट, ॲडियाबॅटिक मध्ये हीट इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे झालं पूर्ण इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, गिब्स आणि हेल्महोल्ट्ज एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी, चेंज इन एन्थाल्पी, चेंज इन गिब्स एनर्जी, चेंज इन हेल्महोल्ट्ज एनर्जी. त्या पूर्ण एवढ्या ए बी सी डी ई ह्या पाच सिस्टमचा आपल्याला पूर्ण ओव्हरऑल थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी करायचा असतो. ठीक आहे. हे झालं पूर्ण. हे आपलं लेक्चर होतं, लेक्चर नंबर 1 होतं. हे आपल्या ऑर्गॅनिक वाला युट्यूब चॅनलवरती आपण अपलोड करतोय. हे होतं बेसिक ऑफ थर्मोडायनामिक्स.